इथे ठेवू का? काय प्रोटीन सॅलड. आता कशाला? जेवण तर झालं की माझं. पण तुम्ही पूर्ण जेवला नाहीत, अर्धवटच जेवलात. तेवढ्याने भरलं माझं पोट. नाही भरलंय. माझ्या भुकेबद्दल तुम्हाला कसं काय माहिती? तुम्हाला पोटभर जेवायला, वेगवेगळे पदार्थ खायला किती आवडतात हे मला माहिती आहे. आणि ताटात दिलेलं अन्न संपवल्याशिवाय तुम्ही कधीच उठत नाहीत. पण आज उठलात. हो, कारण आज मला भूक फार नव्हती. खोटं बोलताय तुम्ही. खरं बोलतोय. सगळं माझ्या आईमुळे होतंय हे कळतंय मला. मला कळत नाहीये मी काय करू. पण यू डोंट वरी. मी काहीतरी मार्ग काढेन, आईला घरी पाठवेन. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. काय ते इथे राहिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हे ज्या पद्धतीने घडतंय ना, ते त्या पद्धतीने घडावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. मला थोडा वेळ द्या ना. जो काही डॅमेज झालाय तो सगळा रिपेअर करेन मी. पण प्लीज तुम्ही हे खाऊन घ्या ना. माझा राग तुम्ही जेवणावर नका काढू प्लीज. तसंही त्या डायटिशियन मॅडमनी आपल्याला सांगितलंय की एकही दिवस डाएट चुकवायचं नाहीये. मी सांगू का, मी आत्ता तरी डाएट वगैरे पाळण्याच्या मनस्थितीत नाहीये. एकतर हे कामाचं प्रेशर खूप वाढलंय आणि त्याच्यात घरात सुरू असलेल्या गोष्टी तुम्ही बघताय काय चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं काही दिवस ना हे हेल्दी फूडचं जरा होल्डवरती ठेवूया. नाही असं नको. प्रॉब्लेम माझ्यामुळे झालाय ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि मी ते सगळं बघते, सॉल्व्ह करते. पण तुम्ही प्लीज खाऊन घ्या ना. आईचं जेवण झालं? तिचं जेवण बनतंय. आणि तुमचं? मी खाईन ना नंतर. मला तसं नाहीये प्रॉब्लेम. आणि मी हेल्दी लाईफस्टाईलच फॉलो करते. माझी इम्युनिटी बरी आहे. मी सस्टेन करू शकते. नाही, चांगलंच आहे, उत्तमच आहे. पण असं जर तुम्ही सतत करायला लागलात यापुढे तर काय होईल? त्याने तुमच्या प्रकृतीवरती परिणाम होईल. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, प्रत्येकाच्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देता. तुम्ही माझ्या डाएटची काळजी घेता, मला काय हवंय नकोय ते बघता आणि स्वतःची काळजी घेत नाही. नंतर खाईन म्हणजे काय?